शेतकरी मित्रांनो, पेरणीचा योग्य कालावधी जर आपण बघितलं तर भरपूर शेतकरी पेरणीची घाई करते. तर मित्रांनो, आपल्याला पेरणीची घाई करायची नाही. आपण जर बघितलं तर मान्सूनचा पाऊस झाल्यानंतरच आपल्याला तिथे पेरणीची सुरुवात करायची आहे. म्हणजे आपल्याला 50 ते 75 मिमी पाऊस झाल्यावरच तिथे आपल्याला पेरणी करून घ्यायची. आणि आपण जर बघितलं तर सोयाबीनची पेरणी जर आपण जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जरी केली तरी काय हरकत नाही. आणि जुलै महिन्याच्या आखरी म्हणजे 15 जुलैपर्यंत आपल्याला तिथे पेरणी पूर्णपणे आटोपायची आहे. आपण जर त्यानंतर जर उशिरा जर पेरणी आपण केली तर तिथे आपल्याला उत्पादनात खूप मोठ्या प्रमाणात तिथं घट होणार आहे. त्यामुळे आपल्याला पेरणी जुलै महिन्याच्या 15च्या अखेरीस करून घ्यायची आहे. सोयाबीनची बीज प्रक्रिया जर बघितलं तर मित्रांनो, पेरणीपूर्वी आपल्याला बियाणाला तिथे बुरशीनाशक लावून घेणे आवश्यक आहे. आपण जर बघितलं तर रायझोबियम किंवा PSB जीवाणूंची प्रक्रिया करणे आवश्यक आहे, ज्यामुळे आपल्याला बियाण्याची उगवण क्षमता चांगल्या प्रकारे होते. आपण जर मित्रांनो पेरणीचे आपण अंतर जर बघितलं तर 2 ओळीमध्ये 45 सेंटीमीटर अंतर ठेवायचं आहे. आणि 2 रोपात जर आपण बघितलं तर अंतर 5 सेंटीमीटरपेक्षा जास्त ठेवायचे नाही. आणि 4 सेंटीमीटरपेक्षा जास्त आपले खोलवर बियाणे पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि साधारणपणे आपण जर एकरी जर बियाणे पेरत असेल मित्रांनो, जर आपल्याला 35 ते 30 किलो आपल्याला एकरी पेरून घ्यायचे आहे, तर आपल्याला तिथे बियाणे पद्धतशीर पडणार आहे. म्हणजे आपल्याला जसे पाहिजे तसे पडणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.